आताचं कसं झालं माहिती आहे का, म्हणजे आपण एखाद्याला काहीतरी दिलं तरच आपण चांगले, नाहीतर आपण वाईट, बिलकुल वाईट. आपलं काही बी बघितलं जात नाही. तुमचं रंग रूप, काळा गोरा, तुम्ही कशी कशी कुठं कुठं राहता तसं काय नाही, तुमची काशीत जाऊ द्या तिकडं. पण तुम्ही तुमची परिस्थिती बघत नाहीत, काय बघत नाहीत. तुमच्याकडून जर मदत भेटली ना त्यांना, आबा बाबा बाबा, तुम्ही देव माणसं. म्हणजे आपण देव माणसं. आपल्याकडून जर काहीतरी भेटलं ना समोरच्याला, आपण देव माणसं. आपल्यासारखा माणूसच या जगात नाही कोणी. असे विचार करणारे प्रवृत्तीचे लोक तुम्ही बघताय. काही लोकाला कसं आहे, मधामध्ये बोट घालून मध चाटायची सवय. ते कुठंतरी बंद करा. म्हणजे फायदा असलं तरच त्यानं चांगलं, आणि त्याच्याकडून काही मिळत नसली की तू वाईट. अरे तुमचं देणं नाही, घेणं नाही, त्याच्याशी संबंध नाही, त्याची बोलणं नाही, मग तुम्ही त्याचा विचार काय करता रे बाबा? काय देणं घेणं आहे तुमचं? हां, जे माणूस कंजूस करते, जे रुपया खर्च करत नाही, ते स्वतःवर भरपूर खर्च करते पण दुसऱ्यावर करत नाही. अबे मग तुम्ही तुमच्यावर खर्च करा. तुम्हाला तर मागायला उलाले का ती माणूस? ती व्यक्ती मागायला येते का तुम्हाला? तुम्ही गाणं भरून कमाई करा, गाणं भरून खर्च करा. तुम्हाला कोण विचार येणार आहे? स्वतःच्या पायावर जर स्वतः उभा राहिलो तुम्ही, तुम्हाला कोण विचार येणार आहे? तुमचा स्वतःचा बाप विचारायला येत नाही तुम्हाला, एवढी गॅरंटी मी देतो. कोणीच येत नाही विचारायला. तुम्ही लोकाचं सोडून टाका, पण लोकाचं वाईट चितायचं नाही. तो माणूस त्याला दिला, तो माणूस त्याला मदत केला, तो माणूस मला मदत केला नाही म्हणून तो माणूस माझ्यासाठी वाईट, दुसऱ्यासाठी चांगला. आणि कशाला अपेक्षा ठेवता बे तुम्ही? स्वतःच्या दम असेल ना, स्वतः काहीतरी करा. तुम्ही काय करायचं करा. तुमची पार काशीत घाला तिकडं. तुमचं पार, तुमचं जवळचं असलेलं सगळं घाला. सगळं असं सपाट करा तुमचं सगळं. काय लोकाला देणं घेणं नाही. तर तुम्ही दुसऱ्याला काय त्रास देताय? देणं नाही, घेणं नाही. अरे खरीच याची परिस्थिती वाईट आहे, अशा लोकांना मदत केलं पाहिजे. अरे भावनिक म्हणून माणूस मदत करते रे एखाद्याला. एखाद्याची परिस्थिती जर वाईट वाटली डोळ्यासमोर, बरोबरच आपण त्याला मदत केली पाहिजे. असं व्यक्ती विचार करत नाही त्या क्षणाचा, आपण कुठल्या परिस्थितीमध्ये आहे. आपली परिस्थिती त्यापेक्षा जर अधिक चांगली असेल तर तो माणूस समोरच्या व्यक्तीचा विचार करणार ना. तर तुमची सगळ्या गोष्टीची परिस्थिती असताना तुम्ही लोक त्याच्या बोट घालून सगळा वास घेता. थोडी लाज वाटायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ एखाद्या व्यक्तीच्या मागं जर कोणी नसला, व्यक्ती नसला म्हणजे त्याचा उगा फायदा घ्यायचा का? म्हणजे ते काही बोलत नाही म्हणून ना. भ्रमात आहो तुम्ही. मैदानात उतरल्यावर करताय सोशल मीडियाच्या माध्यमातून ती कुत्रे बरं एकटाय मला. तुम्ही माणसावर आहे, माणसासारखं वागा. एवढं खालच्या पातळीवर जाऊन सन्या विचार करू नका. कवडीची किंमत कोणी देत नाही. मेलं तर मातीला येत नाही. दूर ज्याला जिवंतपणे तुमची कौतुक करणं हे लय लांब झालं. असं वाईट विचार जर केलो ना, मातीला येत नाहीत लोक मातीला. त्यामुळं एखाद्याचं वाईट, एखाद्याचं चांगलं करता येत नसेल तरी एखाद्याचं वाईट तरी करू नका. सदा लोकाचं वाईट चितायचं, सदा लोकाचं वाईट चितायचं. अरे अरे अरे, कुठल्या स्तरावर जाताय तुम्ही? कुठला विचार करताय? लोक कुठल्या कुठं गेले, लोक चंद्रावर जाऊन परत येत आहे आणि तुम्ही इथंच. आज जशी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये संघर्ष करा. कशी परिस्थिती असो, 0% हिरो बनण्याचा चान्सेस असते. प्रत्येक माणसाचा संघर्ष आहे त्याच्या मागं. प्रत्येक माणसाला किंमत आहे.
ते त्याची किंमत शेवटी वजाबाकी बेरीज करून सन्या टोटल होत असतं, बरोबर होत असतं. नंतर आता सध्या तुम्हाला पोचपावती द्यायची काही गरज नाही, आणि ज्यांना पोचपावती द्यायची ती कौतुक करतात, त्या क्षणाला त्याचं कौतुक करतात, त्याची वेळ आली की, योग्य वेळ आली की त्याचा सत्कारसुद्धा करतात. पण तुमच्या पाय जे लोक पाय खेचतात ना एकमेकांचे, अशा लोकांचा कधीच जीवनामध्ये सत्कार होत नाही, लक्षात ठेवा. तुम्ही हाशामध्येच हे झालं पाहिजे. तुम्ही एकच दिवस जगा, वाघ म्हणून जगा, शेळी म्हणून जगू नका. ते बोलण्यात नाही, करण्यात आणि बोलण्यात लई फरक आहे. त्याच्यासाठी करून दाखवा काहीतरी. काय बोला, लास्ट सोडली तुम्ही सगळ्या.